तर एक असं आहे की मराठी ही मातृभाषा आहे, ती असलीच पाहिजे, तिची सक्ती आहे महाराष्ट्रामध्ये. हिंदी ही राजभाषा आहे आणि एका दिशेनं देशाला लिंक लँग्वेज म्हणून त्याचा आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. आज इंग्रजीमध्ये जेवढं नवीन संशोधन होतंय, नवीन ज्ञान निर्माण होते, त्याच्या मला वाटतं 1% देखील मराठीत होत नाही किंवा हिंदीत होत नाही. आणि त्यामुळं जो काही राज्यकर्त्यांचा एक थोडा प्रयत्न चालला की इंग्रजीला बाजूला करा, मग स्थानिक भाषांना महत्त्व कमी करा आणि मग सगळे एक चालले, तर एक राष्ट्र एक भाषा हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे हा गदारोळ उठलेला आहे. आता त्यांनी थोडा त्यात बदल केलेला आहे. मराठीला कोणाचाच विरोध नाहीये. मला वाटतं विद्यमान शासन आहे ते देखील मराठीला विरोध करू शकणार नाही. परंतु ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जात आहे, दक्षिणेमध्ये गदारोळ उठलेला आहे. सर्वांचं एक मत झालेली आहे की कुठेतरी हिंदी भाषेची सक्ती करून देशात काही कालानंतर एकच भाषा ठेवायची, ती हिंदी असेल. हे चुकीचं धोरण आहे. मला वाटतं 3 भाषेसूत्र आपण पहिल्यापासून स्वीकारलेलं आहे, पण हिंदीची सक्ती करता कामा नये. आता तो बदल केलेला आहे, ठीक आहे, तो त्यावर विचार करता येईल आपल्याला. तर मुळातच शिक्षणावर खर्च न केल्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे. शिक्षक नाहीत, पुस्तकं नाहीत, काही हे दिसताना फक्त आपण भाषा वाढवत जातोय. म्हणून माझी पहिल्यांदा मागणी आहे की तुम्ही जे कोठारी कमिशननं 1964 साली एक सूत्र मांडलं होतं की आपण एकूण आपल्या अर्थव्यवस्थेच्या किंवा जीडीपीच्या किमान 6% तरी शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च शिक्षण असेल. आणि त्याचे परिणाम आपण बघतो. आज 3-3.5% वर आपल्या शिक्षणाचा खर्च जात नाही. कारण सरकारला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, सरकारला रस्ते बांधायचे, सरकारला मोठे मोठे पूल बांधायचे, याची गरज आवश्यकता आहे, पण या कामामध्ये कमिशन मिळतं. आता समृद्धी महामार्गामध्ये किती कमिशन घेतलेलं आहे ते बरीच चर्चा झाली, आणखी होईल त्याची. आता नवीन त्यांनी हे काढलेलं आहे की आम्ही रस्ता बांधणार, गरज आहे का त्याची. मग माझी मूलभूत विषय काय की आज संशोधनाच्या बाबतीमध्ये भारत इतका मागं पडलेला आहे. ते युद्धात आपल्याला दिसलं. आपल्याला सगळे आपण सगळी शस्त्रास्त्र बाहेरून घेतोय, आपण तयार करण्यामध्ये कमी पडतोय. कशामुळं? तर मुळातच संशोधन विज्ञानावर आपला खर्च कमी झालेला आहे, शिक्षणावर खर्च कमी झालेला आहे. त्यामुळे आपलं जे महाशक्ती किंवा एक विकसित राष्ट्र व्हायचं स्वप्न आहे, हे फक्त दिवा स्वप्न आहे. हे साध्य होणं अशक्य आहे. कारण 6% अर्थव्यवस्थेच्या विकासाने हे होणार नाही. आपल्याला 9%पर्यंत 8-9% सतत विकास केला पाहिजे, होणार नाही. आज संशोधन, शिक्षण, प्राथमिक शिक्षण यावर मूलभूत खर्च वाढवायला पाहिजे. त्यामध्ये 2 भाषा घ्यायच्या, 3 भाषा घ्यायच्या, सक्ती करायची नाही करायची याची चर्चा होऊ शकते. पण मुळातच आपल्या खिशात काय नाही ना, आपण गप्पा मारायला लागलोय. त्यामुळे माझा मूलभूत आग्रह आहे की शिक्षणावर खर्च वाढवला पाहिजे.